नमस्कार, माझे नाव गणेश मारुती सूर्यवंशी आहे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळणी येथे 7वीमध्ये शिकत आहे. विकसित भारत बिल्डथॉन 2025 मी या स्थानिक स्वर या थीम अंतर्गत निसर्गाकडे चला या शीर्षकांतर्गत जल हे क्षेत्र निवडले आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा ह्याचा नारा द्यायचा नाही, तर शाळेत, घरात आणि कार्यालयात वॉटर हार्वेस्टिंगचा उपयोग केला पाहिजे, जेणेकरून पाण्याचा अपव्यय होणार नाही. त्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने मी वॉटर हार्वेस्टिंगचे मॉडेल तयार केले आहे. या टीममधील सर्व विद्यार्थ्यांनी मला मदत केली. त्यांची नावे आहेत आर्यन शिवाजी सूर्यवंशी, गणेश सतीश सूर्यवंशी, माधव विठ्ठल सूर्यवंशी, विनायक सुरेश सूर्यवंशी. आता हे आपण मॉडेल बघूया. जेव्हा पावसाचे पाणी आपल्या गच्चीवर येते, तेव्हा आपण त्याला दरवर्षीप्रमाणे वेस्ट न करता त्याला आपण वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो. जसे की आपल्याला गच्चीला कनेक्टेड करून एक पाईप घ्यायचा आहे. तो पाईप आपल्याला खाली एक टाकी लावून त्याच्यामध्ये सोडायचा आहे. जे वॉटर हार्वेस्टिंगचे जे खराब पाणी आहे ते त्या पाईपद्वारे त्या टाकीत जाईल. त्या टाकीमध्ये आपल्याला खाली वाळू आणि वरील कोळसा ठेवायचा आहे, जेणेकरून वॉटर प्युरिफाय होईल. हे इथं आपल्याला दिसू शकते. हे खाली वाळू आणि इथं कोळसा ठेवायचं आहे, जेणेकरून पाणी प्युरिफाय होईल. आणि पाणी प्युरिफाय झाल्यावर आपण त्याला दोन पद्धतीने ठेवू शकतो. एक तर आपण खाली पाईप लावून आपण त्याला खाली जमिनीत सोडू शकतो, जेणे की आपली भूजल पातळी वाढेल. किंवा आपण याला हौदात सोडू शकतो, जेणे की आपण त्याला वर्षभर प्रयोग करू शकतो कोणत्या पण ॲक्टिव्हिटीजसाठी, जसं की शेती वगैरेसाठी. आणि जेव्हा आपण पाणी खाली सोडतो तेव्हा भूजल पातळी वाढते आणि ते पाणी आपलं वर्षानुवर्ष पण उपयोगाला येते. जेव्हा दरवर्षी पाऊस पडतो, आपल्या भारतात 4 महिने पाऊस पडतो आणि ज्याचं पाणी आपल्या रोडवर धडधड वाहून जाताना दिसतं, जे की पुढे नदी, नाल्या आणि समुद्राला जाऊन मिळतं. असं 1000 लिटर गॅलन पाणी दरवर्षी आपण वेस्ट करत असतो. पण या पद्धतीने केल्यामुळे प्रत्येक घर, प्रत्येक कार्यालय, प्रत्येक शाळेत जर ही पद्धत वापरली तर उरलेले 8 महिने आपल्याला पाण्याचा पुरेसा साठा मिळेल, जो की आपण 4 महिन्याच्या पावसातून हार्वेस्ट करून वापरू शकतो. आणि आपण प्रत्येकाने स्थानिकांसाठी स्वर. तर आपण बघू शकता, आपली थीम आहे स्थानिकांसाठी स्वर, ज्याच्यामध्ये आपलं शीर्षक आहे निसर्गाकडे चला, पाण्याचा पुनर्वापर. पाण्याच्या बचतीचे उपाय. रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा पुनर्वापर करणे. शॉवर वेळ कमी करणे. नळ वेळोवेळी व्यवस्थित बंद करा. फ्लश वापर कमी करा. आवश्यक तेवढेच पाणी घ्या. जलसाक्षरता व जलप्रबोधन करा. अंतर्गत नाल्यांच्या गतीकडे लक्ष द्या. शेततळे ही संकल्पना वापरावी. डोंगर उतारावर घरे, चरे पडून पाणी जमिनीत मुरवावे. ठिबक सिंचनाचा वापर करावा. नदी, नाले, ओहाळ्यावर पाणझरे बांधा. इथे आपण बघू शकता, पावसाळ्यात छतावरील पाणी पाईपद्वारे टाकीत जमा होते. पाणी स्वच्छ होते व पुनर्वापर दैनंदिन व्यवहारात करण्यासाठी होतो. ते पाणी जमिनीत खड्डा करून बोर जवळ सोडता येते आणि जेणेकरून भूजल पातळी वाढते. आधुनिकतेच्या नावाखाली मानवाने निसर्ग निर्मित संसाधनांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरू केला. पृथ्वीवरील गोड्या पाण्याचे स्रोत व पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे आपणास आता जलसंवर्धन करणे क्रमप्राप्त ठरले आहे. त्या अनुषंगाने पाण्याचा पुनर्वापर करणे आवश्यक ठरत आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण प्रत्येक घरात हे करू शकतो, जेणेकरून अपव्यय टाळू शकतो.